आम्ही विनंती करत आहोत की आमच्या वेतनाच्या ते त्रुटी आहे त्या लवकरात लवकर निकाली काढाव्या आणि आम्हाला न्याय देण्यात यावा। खंड 2 मध्ये काही बदल झालेला नाही आहे। खुल्लर समितीमध्ये आमच्या या लिपिकाला वरिष्ठ लिपिकमध्ये S10 ची मागणी झाली होती, तथापि शासनानं आम्हाला ते कोणतेही त्यामध्ये बदल न करता केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे हा सगळं लिपिक वर्गामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। तुमचं नाव आणि पद सांगा। पद कोणत्या तुमचं? मी सुधीर लाडझरे वरिष्ठ लिपिका पदावर आहे आणि आमचं हे लिपिक वर्गावर जो अन्याय झाला, वेतन त्रुटी म्हणजे लिपिक वर्गाची जी वेतन आतापर्यंतची सर्वात कमी असलेली वेतन श्रेणी ही लिपिक वर्गाची आहे। सर्वात जास्त कामाचं स्वरूप, कामाचा लोड जर पाहतं आणि शैक्षणिक अर्थ, त्यामागे असलेला ताण, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता सर्वात जास्त वेतन कमी असलेलं जे संवर्ग आहे हा लिपिक वर्ग संवर्ग आहे। आणि आतापर्यंत जो लिपिक वर्गाने संयम बांधलेला की नाही बा आपल्याला शासन न मागता आपली विचार करेल पर्यंत मागण्या करूनही शासनानं अद्यापर्यंत आमच्या या वेतन त्रुटी अद्याप काढलेल्या नाही आहे। तेव्हा आम्हाला नाईलाजाने आज या पद्धतीनं असहकार आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला आणि आम्ही गेल्या 16 तारखेपासून असहकार आंदोलन आम्ही राबवलेलं आहे। आणि यापुढे शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब या प्रकारे निकाली काढावा आणि आमच्या लिपिक वर्गावर असलेला अन्याय दूर करावा। आमच्या या लिपिक वर्गामध्ये कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रथम लिपिक किंवा सहाय्यक अधीक्षक असे पद आहे, विशेष अधीक्षक पद आहे। आणि लिपिक वर्गीय आणि कनिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या सगळ्यांचे आता जर शैक्षणिक अर्थ पाहता किंवा त्यांच्यासाठी असलेले नियम जे आहे भरती होण्याचे ते आज सगळ्यांना सारखेच आहे। आज कमीत कमी ग्रॅज्युएशन पदवीधारक हा या लिपिकच्या पदावर लागण्यासाठी लागतो आणि बाकी संवर्गातले जर पदं गेले तर त्याला डिप्लोमा असूनही सुद्धा त्याचं जे वेतन आहे ते आज लिपिकापेक्षा जास्त आहे। आणि सर्वात जास्त जर डॉक्टरिंगपासून तर सगळ्या गोष्टींचा निर्णय करणे किंवा विशिष्ट पद्धतीचा GRचा डॉक्टरिंगपर्यंत सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, सगळे कायद्यांचा अभ्यास, नियमांचा अभ्यास करून त्याचं संक्षिप्त रूप, त्याचं सगळं रेखाटन करून वरिष्ठांसमोर मांडण्याचं काम आपले सगळे लिपिक वर्ग करतात। परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्यांच्यावर असलेला हा म्हणजे वेतनाचा कुणीही विचार केलेला नाही आहे। आज या तणावामध्ये बऱ्याचशा वरिष्ठ लिपिकांना किंवा कनिष्ठ लिपिकांना बऱ्याचशा लोकांना आजारपण जळलेलं आहे, कोणी मानसिकतेत त्रस्त झालेले आहे, कारण की त्यांचं कमी वेतनामध्ये त्यांचा खर्च, त्यांच्या कुटुंबाचं, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न त्यांच्यावर पुढे निर्माण झालेला आहे। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करता आज कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक किंवा लिपिक संवर्गातील सर्वच कर्मचारी किंवा संवर्ग यांच्यावर पहा तुम्ही सोसायट्यांचे आज त्यांच्यावर किती सारे कर्ज आहेत। आज त्यांचे कर्ज फेडता त्यांचं आयुष्य किंवा शेवटपर्यंत त्यांच्या याच्यावरून वेळ प्रसंगी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या लाभातून त्यांच्या सोसायटीचे कर्जांची वसुली होते। हे का बरं होत आहे तर त्यांच्यावर असणाऱ्या वेतन, त्यांच्यामुळे त्यांना मिळणारं वेतन। आज आमची शासनाला जे विनंती आहे की आमच्या लिपिक वर्गाचं वेतन वाढवून देण्यात यावं आणि जी खूप सारी दरी निर्माण झालेली आहे, खूप साऱ्या पातळ्या निर्माण करून ठेवलेल्या आहे, म्हणजे वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, प्रथम लिपिक अथवा सहाय्यक अधीक्षक, त्याच्यानंतर अधीक्षक, त्यानंतर विशेष अधीक्षक अशी